नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रवेश घेताना कागदपत्रात झालेल्या चुका आता विद्यार्थ्यांना स्वतः करणार. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर. अनाथ विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क माफ. शिक्षण विभागानेच मराठीला डावलले. 11वी साठी दुसऱ्या फेरीत 2,51,804 विद्यार्थ्यांना प्रवेश. बातमी शेवटीपर्यंत बघत रहा सविस्तर. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसोंगे कडून विविध व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी घेतलेले प्रवेश राज्याच्या सीईटी सेलच्या वतीने अभ्यासक्रमाची फार्मसी, मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA अशा विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटी द्वारे केले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रे संबंधित महाविद्यालय व संस्थांनी AI कडे पाठविणे आवश्यक असते. या कागदपत्राची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश मंजूर करण्याची जबाबदारी AI कडे असते. अनेकदा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी कागदपत्रे जमा करत नाहीत, तर कधी त्या कागदपत्रामध्ये त्रुटी असतात. बऱ्याचदा महाविद्यालयाकडूनही कागदपत्राच्या भरणा AI कडे होत नाही. AI ने कागदपत्राच्या त्रुटीमुळे एखाद्या विद्यार्थ्यांना प्रवेश नामंजूर केल्यास संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांना त्याबाबत माहिती देत नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश नामंजूर असल्याचे प्रकार यापुढे घडत आहे. दुसऱ्या बातमीमध्ये राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या अनाथ मुला-मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क 100% सवलत देण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यासाठी राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असून दूरस्थ किंवा अर्धवेळी अभ्यासक्रमांना ही योजना लागू असणार आहे. तिसऱ्या बातमीमध्ये विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्याच्या शालेय शिक्षणाचा पारदर्शक आराखडा विजन डॉक्युमेंटेशन शिक्षण विभागाने इंग्रजीत तयार केलेला आहे. राज्याच्या भाषा धोरणानुसार कामकाज मराठीत प्राधान्याने वापर करण्याचा निर्णय असताना शालेय शिक्षण विभागाने मराठीला डावलून इंग्रजीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार राज्यातील 2,51,804 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थ्यांना 18 ते 21 जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर वैद्यकीय समुपदेशन समितीने दिलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने म्हणजे NSC गुरुवारी नीट UGCच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार अखिल भारतीय कोट्या अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला 21 जुलै पासून तर राज्य कोट्या अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला 30 जुलै पासून सुरुवात होणार आहे. तसेच 1 सप्टेंबर पासून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे NSC कडून जाहीर करण्यात आलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.